नमस्ते. निशिकांत पिंजरकर. संत्र्याची झाडं आपण बघतोय, किती झाडं आहे टोटल 1200 झाडं. त्याला कृषीअमृत RNPH 46. ओके. वैदिक तंत्रज्ञान वापरलं होतं, काय बदल दिसत? जेव्हा माझ्या झाडा ते पिवट सर होते, पिवळपणा नाहीसा झाला, ग्रेव्ही वाढली, ती संख्या वाढली, संत्र्याची क्वालिटी वाढून आली, मस्त चांगली क्वालिटीची. साईज नाही छोटी राहत होती, साईज याच्यापेक्षा कमी होती. कमी राहत म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी साईज वाढली. शायनिंग मध्ये बदल आहे ना, खूप बदल आहे. आजूबाजूचा प्लॉट कसे आहे तुमचे? ते पुरे केमिकलचे प्लॉट, त्यांचे पिवळेपणा जास्त आहे, रोगग्रस्त प्लॉट आहे. आणि आपल्याला तसं तुमच्या प्लॉटमध्ये काही समस्या दिसत नाही. समजतं नाही. आणि जसं तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरलं, तर वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट चांगले मिळाले. म्हणजे तुम्ही एक समाधानी आहात वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर. बाकी जे शेतकरी त्यांना काय सांगतो? त्यांना एकच सांगेल की बा भविष्यामध्ये तुम्ही वैदिककडे वळा आणि त्याचा समाजाला पण विषमुक्त जर तुम्ही वैदिक वापरलं तर तुम्ही जे तयार करणार आहे ते उत्पादन घेणार ते विषमुक्त व्हा. आणि विषमुक्त जर आपण ग्राहकापर्यंत पोहोचवलं तर नक्कीच त्याचा आपल्याला कुठेतरी आपले कर्म आहे जे शुद्ध होणार आहे आणि त्याचा आपल्याला फायदाही नक्की होणार. म्हणजे जसं तुम्ही मागील वर्षापेक्षा तुम्हाला यावर्षी प्लॉटमध्ये समस्या कमी झाल्या पूर्णपणे आणि हळूहळू जसं तुम्ही आता वापरणार पुढे तसे तुम्हाला रिझल्ट अजून दिसून येतील. धन्यवाद.